श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुम्हा सर्वांचा दिवस स्वामीमय जावो आणि तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे। बघा, मला खूप कमेंट येतात, ताई आमच्यावर कर्ज लई आहे आणि कर्ज कसं फिटायचं, सेवा द्या, कोणत्या सेवा करायच्या, कशा सेवा करायच्या, सगळं सांगणार आहे। सेवा कोणती करून आपलं कर्ज फिटलं जातं, स्वामी महाराजांना कोणती आज्ञा करायची, स्वामी महाराजांची सेवा कशी करायची। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं सांगते बघा, तुम्ही घरात बसून नुसतं सेवा करून तुमचं कर्ज फिटलं जाणार नाही। त्यासाठी तुम्हाला धडपड ही करावीच लागणार आहे। फक्त प्रश्न असतो नशिबाचा, नशीब बदलायला स्वामी समर्थ महाराजांची साथ लागते। म्हणूनच आपल्याला सेवा करायची, म्हणून फक्त घरात बसून सेवा करून योग्य आहे का, तर नाही। आपल्याला सेवा तर करायचीच आहे, त्याबरोबर धडपडही करायची। त्या धडपडीला तोडगा म्हणजे आध्यात्मिकचा मिळायला पाहिजे आणि आध्यात्मिकचा तोडगासाठी फक्त स्वामी समर्थ महाराजच आपल्याला पाहिजे। कितीही आपण सेवा केली ना कुठलीही, तर ती मनापासून करायची आणि मनापासून सेवा करता करता आपलं कष्टही करायचं। दोन्ही एकत्र आलं ना की नशीब बदलायला वेळ लागत नाही आणि तुमचं कर्ज कधी फिटून जाईल हेही कळणार नाही। त्यासाठी तुम्हाला दोन्हीही कामं करावे लागणार आहेत। तर आता प्रश्न आहे सेवेचा, तर संपूर्ण व्हिडिओ आपला पहा, कशा सेवा करायच्या, किती करायच्या आणि तुमचं कर्ज कसं फिटलं जाईल हे संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये आधी कुठं न थांबवता संपूर्ण पहा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा, शेजारी बेल आयकॉन बटनवर क्लिक करा विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल। तर पहा, सेवा खूप असतात, व्यंकटेश स्तोत्र असते, विष्णू नामावली असते। तुम्हाला वाचता येत नसेल संस्कृत तर प्रश्न हा आहे की त्याला ऑप्शनल पण आहे की तुम्ही कानानं ऐकूही शकताय ना। थोडक्यात माझ्या मंत्राचा आवाज तुम्हाला व्हिडिओ येत असेल, अशा सोबत जरी आपण ऐकले ना तर ही सेवा होते। मोबाईल आता कुणाकडे नाही असं नाहीये, घरात सगळ्यांच्याकडे मोबाईल असतो। संध्याकाळी त्याच्यावर टाईप करा व्यंकटेश स्तोत्र, विष्णू नामावली। फक्त काय करायचं, जेव्हा ती चालू करायचं आणि तुमचं मुखावाटेत दुसरे शब्द बोलणार किंवा नजर तुमची सैरावेरा होते नाही, तुमचं मन तन धन त्या फक्त शब्दाकडं त्या ह्याच्याकडेच लागलं गेलं पाहिजे की जेणेकरून तुम्हीच ते पठण करताय असं तुम्हाला जाणून गेलं पाहिजे। न वाचता लिहिता येणारे माणसाच ऐकून स्तोत्र म्हणतात। केंद्रात खूप ठिकाणी बघा तुम्ही, ज्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, त्यांच्या कालभैरव अष्टका लिहिणं वाचणाऱ्यांना सुद्धा वेळ लागतोय, त्यांच्या इतक्या स्पीडमध्ये त्यांना म्हणायला येते। अदरच व्यंकटेश स्तोत्र, विष्णू नामावली, विष्णू सहस्त्रनाम, लक्ष्मी अष्टकम पठण खूप छान पद्धतीने म्हणतात। मी स्वतः ऐकलेलं आहे, ज्यांना लिहिता वाचता येत नाही। आपण तर लिहिता वाचता येणारी माणसं तरी अडखळत असतोय किंवा वेळेअभावी आपल्याला मिळत नसते म्हणून आपण ऐकत असतो। ते फक्त तेवढं ऐकलं गेलं पाहिजे, जेणेकरून स्वतःलाच वाटलं पाहिजे की ते मीच पठण करते आणि मीच बोलते, अशा पद्धतीने आहे का। असं सेवा महत्त्वाचं सांगते। ह्या सेवा तर आपण करत असतो, तरीही आपल्याला प्रचिती येत नाही, तरीही आपल्यावर संकट आहे। तर आपल्याला नशिबाचा तोडगा म्हणजेच काय, नशिबाची साथ, परमपूज्य गुरु माऊलींचा डोक्यावर आशीर्वाद आणि स्वामी समर्थ महाराज पाठीशी पाहिजेत, तर सगळ्या गोष्टी घडून येतील बघा। तर स्वामी समर्थ महाराजांना अनुसरून मी तुम्हाला एक खूप महत्त्वाचा तोडगा सांगते। हा तोडगा तुम्ही करून मला रिझल्ट पण सांगा। 5 गुलाबाची फुलं घ्यायची, गुलाबी, पिंक कलर म्हणजे फेंट पांढरा कलर आणि पिवळा कलर आणि चॉकलेटी कलर, हे 5 कलर गुलाबाचे घ्यायचे। पिवळं वस्त्र किंवा पांढरं वस्त्र नवीन असावं, हात रुमाल असला तरी काय हरकत नाही, त्याच्यावर ठेवायचा। पंचोपचार पूजा करायची आणि गायत्री महामंत्र 108 वेळा म्हणायचा। 108 वेळा एकदा म्हटला की एक फूल त्यात ठेवायचं आणि स्वामी महाराजांना आज्ञा करायची। गुलाब म्हणजे लक्ष्मी विष्णूंचं आवडीचं गोष्ट आहे, आवडीचं फूल आहे आणि आवडीच्या घटकात जर ती गुंतत असले तर तुमची मनोकामना निश्चितच पुरी होते। तुम्ही म्हणाल गुलाबावर ज्या काही सेवा करणार आहे त्या पॉझिटिव्ह घ्या, सकारात्मक घ्या आणि मग सेवेला लागा, तर सगळ्या गोष्टी घडून येणार आहेत। तेच तुम्हाला कष्ट करायला ताकद देणार आहे, तेच तुमची सेवा सफल्य होणार आहे आणि स्वामी समर्थ महाराज आणि गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी सफल्यच होणार आहेत। तर पहा, एक म्हणजे 5 वेळा तुम्हाला 5 माळही जप करायचा आहे गायत्री मंत्राचा। एक माळ जप झाला की एक फूल घ्यायचं, कोणतंही हाताला लागलं, असं काही नाही की पहिले पिवळं आलं पाहिजे, पहिले लाल आलं पाहिजे, कुठलाही गुलाबच आहे। आणि एक महत्त्वाचं, आत्ताच्या गुलाबांना वास येत नाही, नाकानं सोंगायचं नाही, त्यांना फक्त गुलाब तर प्रत्येक ह्याला लावलं गेलं पाहिजे। तर ते एक फूल त्यात ठेवायचं, माळाचं मंत्र म्हणायचं, एक फूल त्यात ठेवायचं, माळाचं मंत्र म्हणायचं। सगळं झाल्यानंतर परत
संपूर्ण विष्णू देवतांचा नामस्मरण करायचं, आई लक्ष्मी मातेला विनंती करायची आणि स्वामी समर्थ महाराजांचे एक माळी जप करायचं. संपूर्ण झाल्यानंतर बघा गाठ बांधायच्या त्या सगळ्या फुलाचे त्या कपडाचे. तर स्वामी समर्थ महाराजांचा जप झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांनी सांगायचं, माझ्यावर खूप खूप संकट आले आणि ह्या संकटाने माझा जीव नकोसा झाला आहे. महाराज तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि माझी सेवा फक्त तुमच्यामुळेच साफल्य होते. नेहमीप्रमाणे मला ह्या वेळेस पण साथ द्या. मी कष्टाला कुठेही मागे पुढे बघणार नाही. फक्त मला जी संकट आले तेवढे दूर करा. महाराज ऐकतात आणि तुमची तळमळ पाहतात आणि तुम्ही जी काही उपाय केलाय ना ते खूप सिद्धमय आहे आणि खूप सिद्ध झालेला तोडगा आहे. फक्त तोडगा करताना तुम्ही फक्त ती महाराजांना विनंती करायची आणि त्याची फक्त गाठ बांधायची आणि ती स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीजवळ रात्रभर ठेवून द्यायची. बघा वार शुक्रवारीच करायचं, गुरुवारी नाही. आणि शनिवारी सकाळी तुमची आंघोळ झाल्या, पूजाविधी झाल्या, ते वस्त्र उचलायची, ती परत आपल्या हातात घ्यायची. अशी स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं की तुम्ही माझ्या पाठीशी आहात, मला तुमचा आशीर्वाद आहे आणि महाराज मला कष्टाचं दान दुपटीने बळ द्या, मी कष्ट करणार आहे, माझ्यावरलं संकट दूर करा. ते घेऊन जायचं वस्त्र आणि पाण्यात सोडून द्यायचं. तिथं नतमस्तक करायचं, असं फेकून द्यायचं नाही, सोडायचं. हे असतात ते तुम्ही गाडी थांबवता, पुलावरून अशा बाददिशी फेकून देता. तुम्ही काय त्यात वस्तू असतात देवाच्या, निदान मला माहिती आहे की खाली खूप मोठा खाली जाऊ शकत नाही, पण तुम्ही असं धरून हळूवार तरी सोडू शकता. तुम्ही काय करता, बाददिशी ते फेकून देता. असं कृत्य नाही करायचं. 2 सेकंद गाडी थांबवा, ते वस्त्र घ्या आणि असं सोडताना असं सोडा, नमस्कार करा, मनोभावी स्वामींना आठवा. सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित होणार आहेत. तर तुमच्या लक्षात आलं असेल, साधा सोपा विदाऊट खर्चाचा उपाय तोडगा करून तुम्हाला कष्टाचं बळकट येणार आहे, बळ येणार आहे. कुठून कसं तुम्ही प्रॉफिट करायला लागणार हे करणार नाही. सगळी कष्ट करतात, कोण कष्ट करत नाही, कारण बिना कष्टाशिवाय आपल्याला पोट पाणी भागणार नाही, मुलाबाळांचा खर्च भागणार नाही. परंतु आध्यात्मिकचा जोडगा आणि स्वामी समर्थ महाराजांची साथ असल्याशिवाय आपल्याला आता काही गोष्टी चालू शकत नाही, आपण करू शकत नाही. तुमच्या लक्षात येत असेल, आध्यात्मिकचा जोडगा जर असाल तरच आपण काही गोष्टी करू शकतोय. तर पहा, हे तोडगा करून तुम्ही मला निश्चितच कमेंटद्वारे सांगा, ताई खूप फरक पडलेला आहे. असो, तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. छोटीशी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट करा. शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नाही होऊन जाईल. गडबडीत थोडे प्रश्न शब्द इकडे तिकडे होतात, तर स्वामी सेवेकर बंधू भगिनींना समजून घेत जाऊ. आपण सगळे स्वामींच्या कुटुंबातील स्वामी सेवेकर आहे. रक्ताचं नातं नाही, पण स्वामी समर्थ माऊलींचं नातं आपलं एकमेकाशी जुळलेलं आहे. तुम्ही सेवेकरी आहात म्हणूनच माझा व्हिडिओ पाहताय. सेवेकरी आहात म्हणूनच आपण स्वामींचे व्हिडिओ मनापासून पाहत असतो आणि मनापासून काहीतरी करायची धडपड करत असतो. तीच धडपड आपल्याला स्वामी महाराजांना आवडत असते. त्या धडपडीतूनच आपण एक सेवा करत असून त्या सेवेचे फळ आपल्याला निश्चित मिळतं. तर सेवा खूप छान पद्धतीने करत जावा, मन लावून करत जावा. मुखावाटे नाही झाली, ऐकायचं असलं तरी आपलं कान खूप शांततेत ऐकायचं असतं. मी आता तुम्हाला व्हिडिओ सांगते, पण माझ्या मागे जे मंत्र चालू आहेत ना ते माझ्या मनोभावी म्हणत असतात. हे रोजची सवय लागलेली असते, हे रोजचं रुटीन असतं. तर अशा गोष्टी आपण करत राहिलो तर निश्चितच आपल्याला स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी उभं राहतील. तुमच्याही